नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे। तर मित्रांनो, आज आमचे गावाकडचे मित्र म्हणजे माझ्या सासरवाडीचे मित्र आणि काही पाहुणे पण आहेत। तर ते कोकणामध्ये फिरण्यासाठी आलेले आहेत। सावडाव या ठिकाणी धबधब्यासाठी निघालेलो आहोत। तर कशी काय तयारी आहे ते तुम्हाला संपूर्ण दाखवतो। हे बघा, आता आम्ही माझ्या रूममध्येच आहोत। आता रूममधून आम्ही निघणार आहोत। तर हे बघा मित्रांनो, आमचे सासरवाडीचे कृष्णा, हे माझं संपूर्ण देवघर, हा आमचा परसू आणि आमचे हे शेळके सर। मित्रांनो, हे दिव्यांग असून सुद्धा यांना एवढी प्रचंड आवड आहे फिरण्यासाठी, तर ते आज कोकणामध्ये आलेले आहेत। तर सरांना मी प्रश्न विचारतो, सर तुम्ही कोकणामध्ये आलात, तुम्हाला कसं वाटतंय? आनंद आहे सर, एकदम प्रसन्न वातावरण। तर आपण आता सर धबधब्यासाठी निघालेलो आहोत। तर तुम्ही गेल्या वर्षी सुद्धा आला होतात, तर तुम्हाला आता धबधब्याला जाण्यासाठी उत्सुकता कशी आहे? खूप उत्सुकता आहे। कालपासून वाढत होतं तुम्ही धबधब्यावर जाण्याची आणि ह्या प्रसन्न वातावरणाची। तर मित्रांनो, तुम्हाला पुढील संपूर्ण व्हिडिओ मी दाखवतो। ओके, हे पहा मित्रांनो, आता मी पुढील तयारीसाठी निघालेलो आहोत। टॉवेल, पॅन्ट वगैरे सगळं घेतलेलं आहे। हे बघा, आमची संपूर्ण बॅग या ठिकाणी भरलेली आहे आणि आता आम्ही सावडाव या ठिकाणी धबधब्यासाठी निघालेलो आहोत। सावडाव या ठिकाणावरून साधारणतः 15 ते 20 किलोमीटर आहे। तर तुम्हाला रस्त्याने सुद्धा प्रवास दाखवतो। हे संपूर्ण माझी कमाई गेल्या वर्षाची संपूर्ण ट्रॉफ्या बघा। तर हे पहा मित्रांनो, आता आम्ही निघालेलो आहोत। हे आमचे मित्र कृष्णा आणि त्यानंतर आमचे शेळके सर। तर आता आम्ही सावडाव या ठिकाणी निघालेलो आहोत। हे पहा आमची गाडी आणि ही संपूर्ण माझी रूम। हा बघा, होंडा कोल्हापूर हायवे, अगदी रोडच्या बाजूलाच माझी रूम आहे। आता मी आवड ठिकाणावरनं सावडावला जाण्यासाठी निघालेलो आहोत। पुढील व्हिडिओसुद्धा तुम्हाला दाखवतो मित्रांनो। तर हे पहा मित्रांनो, आता आपण उंबरठ या ठिकाणी आलेलो आहोत। नांदगाव रस्ता जरा खराब असल्यामुळे आम्ही उंबरठ मार्गे आलेलो आहोत। आता उंबरठमध्ये आम्ही पोहोचलेलो आहोत। तर हे पहा मित्रांनो, या ठिकाणावरून कणकवली 8 किलोमीटर आहे। आता हे बघा, उंबरठ ब्रिज या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत। इथून राईट मारला की साधारणतः 5 ते 6 किलोमीटर सावडाव धबधबा आहे, सावडाव फाटा आहे आणि त्यानंतर तिथून 2 किलोमीटर धबधबा आहे। तर मित्रांनो, हा आहे मुंबई गोवा हायवे। आपण आता मुंबई या ठिकाणावरून म्हणजे मुंबई रस्त्याला निघालेलो आहोत। तर या ठिकाणच्या पुढे निघालेलो आहोत आम्ही। पुढे सावडाव फाटा लागणार। तर मित्रांनो, हा आहे मुंबई गोवा हायवे आणि इथून लेफ्ट मारला तर हा बघा सावडाव धबधबा आहे। तर आता आम्ही सावडाव धबधब्यासाठी निघालेलो आहोत। तर हे पहा मित्रांनो, आता आम्ही सावडाव धबधब्यासाठी निघालेलो आहोत। रस्ता जरी छोटा असला तर कणकवली तालुकाच नाही तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सगळ्यात प्रसिद्ध असा सावडाव धबधबा आहे। आज मधला वार असल्यामुळे जास्त कोण तिथे नसणार, परंतु संडे सॅटरडे या दिवशी प्रचंड गर्दी असते या ठिकाणी। सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सर्वात प्रसिद्ध असा हा सावडाव धबधबा आहे। हे बघा, ही भातशेती बघा। आता आम्ही धबधब्याच्या एकदम जवळ आलेलो आहोत। वातावरण सुद्धा बघा, अगदी सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं हे गाव आहे। झाडे झुडपे सुद्धा बघा आणि इकडे भातशेती बघा। तिथून लेफ्ट घ्यायचा। तर बघा मित्रांनो, आपण अगदी सावडाव धबधब्याच्या नजदीक आलेलो आहोत।
हे पहा मित्रांनो, आपण अगदी सावडाव धबधब्याच्या नजदीक आलेलो आहोत. हे बघा संपूर्ण धबधब्याचा परिसर बघा. आज मधला वार असल्यामुळे जास्त गर्दी नाही, नाहीतर या ठिकाणी प्रचंड गर्दी असते. हे बघा मित्रांनो, आपण आता सावडाव धबधब्याच्या नजदीकच पोहोचलेलो आहोत. तर बघा आज मधला दिवस असून सुद्धा बऱ्यापैकी गाड्यासुद्धा आहेत. संडेला या ठिकाणी अजिबात जागा नसते, एवढे माणसं असतात, प्रचंड गर्दी असते. तरीसुद्धा आज बघा या ठिकाणी डीजे वगैरे लावलेलं आहे. संपूर्ण कोल्हापूरचे मित्र आहेत, ते मजा करतात आणि भरपूर असा एरिया आहे. खूप एकरमध्ये हा धबधबा आणि या ठिकाणी जागासुद्धा आहे. हे बघा अगदी आपण आता धबधब्याच्या नजदीकच आहोत. आता धबधबा सुद्धा तुम्हाला मी दाखवतो. संपूर्ण धबधबा मला दाखवतो आता मित्रांनो. हा मित्रांनो, हा संपूर्ण एरिया बघा, धबधब्याच्या आजूबाजूचं हा संपूर्ण एरिया आहे. हे बघा मित्रांनो, सावडाव धबधबा, अगदी सावडाव धबधब्याच्या आपण आता नजदीकच आलेलो आहोत. बघा तुम्हाला आधी संपूर्ण आजूबाजूचा परिसर दाखवतो. हे संपूर्ण स्वच्छतागृह आहेत आणि बाजूला हॉटेलसुद्धा आहेत. नाश्ता जेवणाची सोय वगैरे या ठिकाणी अतिशय उत्तम प्रकारे आहे. मित्रांनो, ग्रामपंचायत सावडाव, हा सावडाव धबधबा. हे बघा वरून एवढं पाणी येतं. आज पाऊस जरा कमी आहे. पाऊस कमी असल्यामुळे धबधब्याला पाणीसुद्धा कमी आहे. बघा संपूर्ण धबधब्याचा परिसर बघा, अतिशय स्वच्छ निर्मळ. ग्रामपंचायत सावडाव, सरपंचसुद्धा आमचे मित्रच आहेत. पहा मित्रांनो, सावडाव धबधबा. या ठिकाणी चेंजिंग रूमसुद्धा आहेत, टॉयलेटसुद्धा आहे आणि या ठिकाणी लेडीज टॉयलेट वगैरे सुद्धा आहेत. हा पहा सावडाव धबधबा. हे पहा मित्रांनो, सावडाव धबधबा. आपण अगदी आता सावडाव धबधब्याला आलेलो आहोत. तुम्हाला संपूर्ण सावडाव धबधबा दाखवतो. हे बघा, यावर्षी ग्रामपंचायतीने सुद्धा भरपूर विकास केलेला आहे. या ठिकाणी जाण्यासाठी पायऱ्या वगैरे सुद्धा अतिशय छान केलेल्या आहेत. आपण आता अगदी सावडाव धबधब्याच्या जवळ आलेलो आहोत. तुम्हाला डायरेक्ट धबधबा दाखवतो. हे बघा, या ठिकाणी तंबूसुद्धा केलेला आहे. वातावरण बघा अतिशय छान आहे. आणि हा बघा सावडाव धबधबा. मित्रांनो, ओसांडून वाहणारा धबधबा आदळतो जेव्हा उंचावरून मधला दिवस असल्यामुळे विवळ होत असेल का तो वेदनांनी, आणि दुखत असेल का हो त्यांचे सर्वांग. आयुष्य मित्रांनो फार छान आहे, थोडे लहान आहे. रडतोस काय वेड्या, लढण्यात छान आहे. अश्रूचा या माझ्या मंदिरे समान आहे. काठ्यातही फुलांची झुलती कमान आहे. उचलून घे हवे ते दुनिया दुकान आहे. जगणे निरर्थ म्हणतो तो बेमान आहे. सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं. कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं. पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं.
तर मित्रांनो, आपण सावडाव धबधबा या ठिकाणी आलेलो आहोत. तर आमचे मित्र हॉटेल मुन्ना या ठिकाणी तुम्हाला सगळ्या प्रकारचा नाश्ता वगैरे मिळतो. तर आपण त्यांच्याशी सुद्धा सहज चर्चा करूया. तर नमस्कार. या ठिकाणी आता धबधबा आपला जवळपास मला वाटतं 12 चालू होणार आहे आणि आता यावर्षी भरपूर प्रकारे या ठिकाणी विकास केलेला आहे. तर आपल्याकडे काय काय नाश्ता मिळतो बरं? चहा, वडापाव, कांदा भजी, बटाटा भजी, उसळ. तर मित्रांनो, आपले क्रिकेट मंडळ जेवढे असतील तर तेवढ्यांनी तरी सर्वांनी या ठिकाणी आपले सहकारी मित्र सरपंच दत्ता काटे यांचे अगदी जवळचे मित्र आहेत. तर तुम्ही सुद्धा हॉटेल मुन्ना या ठिकाणी सर्वांनी या, संपर्क साधा. तर या ठिकाणी तुम्हाला सगळ्या प्रकारचा नाश्ता वगैरे मिळणार. तर मित्रांनो, आमचा हो मित्र परसू हा बघा पाण्यात पण येत नाही आणि आमचे बाकीचे सगळे मित्र हे बघा, आमचे सगळे मित्र पाण्यात आहेत. हे जे व्यक्ती आहेत आमचे दिव्यांग व्यक्ती आहेत, त्या एवढे एन्जॉय करतात. आज स्टेट बँकमध्ये हे गव्हर्नमेंट सर्वंट आहेत, तरीसुद्धा खूप मजा करतात. ते एन्जॉय करतात. एन्जॉय करण्यासाठी 500 किलोमीटरवरून आलेले आहेत. तर बघा, सावडा धबधबा या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आणि हे बघा सगळे मजा करतात. अतिशय मजा करतात, एन्जॉय करतात. तर हे पहा मित्रांनो, आमचे दिव्यांग व्यक्ती आहेत, त्यांना बघा दुसऱ्या व्यक्तीने पकडून इकडं आणून ठेवलेलं आहे. परंतु हे व्यक्ती जे आहेत हे 500 किलोमीटरवरनं इथपर्यंत धावत आलेले आहेत फक्त एन्जॉय करण्यासाठी. हे बघा, सावडा धबधबा आहे आणि सावडा धबधब्याचं आसपासचा परिसर बघा खूप. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.